माझा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप नाही असं मी काल बोललो, ते 1000 वेळ बोलेल. हे म्हणतात की आम्ही 6000 रुपये देतो. मुद्दा हा 6000चा नाही. शेतकऱ्यांकडून गेल्या 2014 पासून हे किती पैसे वसूल करतात. डिझेलमध्ये असेल, पेट्रोलमध्ये असेल, कीटकनाशकात असेल, खतामध्ये असेल, बियाणामध्ये असेल, लाखो रुपये शेतकऱ्यांकडून GSTच्या माध्यमातून हे लुटतात आणि त्याच्या मोबदल्यात 6000 रुपये देतात. हे व्यापारी लोक आहेत, यांचा विचार व्यापारी आहे. हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही शिरजोरी की आम्ही शेतकऱ्यांचे दाता आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य हे लोक करतात आहेत. शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा 70 वर्षाचे आमचे शेतकरी, बैल नाही त्याच्याजवळ, शेती करायची आहे, शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नांगराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे? हे इव्हेंटबाज सरकार मूठभर व्यापाऱ्यांसाठी, मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे. आणि ह्या वेदना या राज्याच्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही विरोधी पक्ष आम्ही सभागृहात ही भूमिका मांडतो आहे. जे जे काय आयुध आमच्याजवळ आहेत त्या आयुधाचा वापर करतो आहे. पण अध्यक्षसुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतो आहे. अजित पवार त्या ठिकाणी उभे झालेत आमच्या बाहेर गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत. मग तयार आहे तर मग बोलायला काय तयार नाही तर सांगा ना अध्यक्षाला की राहू द्या, ते नियम घेऊन, हे शेतकऱ्यांचा इश्यू आहे, आम्ही बोलायला तयार आहोत, आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे. पण तसं नाही, दिखाव्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी बोललेत. हो, 1 वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे पैसे या लोकांनी दिले नाहीत. काय व्याजासकट देणार आहे? शेतकरी इकडे पिकवतो आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो. आता शेतीचा हंगाम आला आणि शेतीचा हंगाम आला अजून सुद्धा खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत. सरकारच उत्तर आता विधानसभेत देत होती. सोयाबीनचे पैसे दिले नाहीत, धानाचे पैसे दिले नाहीत, कापसाचे पैसे दिले नाहीत, तुरीचे पैसे दिले नाहीत. म्हणजे काय सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे? आणि म्हणून ह्या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्यात ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे. पण हे सरकार पळ काढते आहे. हे फक्त मूठभर लोकांसाठी काम करते आहे. मेगा इंजिनिअरिंगसारखा रेड्डी आंध्र प्रदेशचा कोण आहे त्याच्यासाठी हे काम करते आहे. त्यांचे जे काही मूठभर त्यांच्या बापाचे मित्र आहेत त्यांच्यासाठी काम करते आहे. अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे. आम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू देणार नाही. आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढू आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई हे आमच्या रक्तात एक एक थेंब आमचा जो आहे तो आमच्या शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी आहे आणि मी ते लढत राहू. कितीही यांनी आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही. ही भूमिका आमची आहे. यापूर्वी कर्जमाफी विचार करून केली जाईल असं सांगण्यात आले. विधानसभेच्या वेळेला देखील कर्जमाफी सांगितली होती, पण आता निवडणुका येतात महापालिकेचे, त्याला अनुसरून हे सांगितलं का की थोडा विचार करून आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी. मी तुम्हाला एक सांगतोय की हे सरकार आम्ही पुरवणी मागण्यावर बोलणार आहोत. या महाराष्ट्राचं राजकोषीय जी स्थिती आज आहे ती 1 लाखाच्या वर राजकोषीय घसरण या राज्याची झालेली आहे. 9 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे. हे जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात आहे हे सगळे कर्जानी करतात आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.